लाज वाटत नाही का पैसे खायला? हवं तर एक दिवस इथं राहून दाखवा, जनावरं तरी इथे राहतील का? भिंती गळतायत, नळाला पाणी नाही, शासन करोडो रुपयाचा निधी देतंय. मित्रहो नमस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना त्यांची खाती आता मिळालेली आहेत आणि त्यातले बरेचसे मंत्री आपला पदभार स्वीकारून आपल्या कामालाही लागलेले आहेत. अहो ते नवेचे 9 दिवस असतात ना, त्याप्रमाणे काही मंत्र्यांचा उत्साह अगदी भलताच वाढलेला आहे. त्याची चर्चा देखील होऊ लागली आहे. की बघा, तुम्हाला पण माहीत असेल, तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा अनुभवलेलं असेल, एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये दुसऱ्या पोलीस ठाण्यातून बदलून एखादा अधिकारी तिथं रुजू झाला की लगेच कसं ॲक्शन मोडवर आलेला असतो. हद्दीतले सगळे दारू मटक्याचे धंदे, अवैध धंदे सगळे बंद करा असा आदेश देतो. लोकांना वाटतं अरे वा, काय छान अधिकारी आला, आता आपल्या इथलं सगळे गैरप्रकार बंद होणार. आणि या अधिकाऱ्याचा आदेश मिळाला की लगेच सगळे अवैध धंदे बंद देखील होतात. आणि मग पडद्याआड असं काहीतरी घडतं. 8-15 दिवसात सगळं काही पुन्हा सुरळीत सुरू होतं. आता बघा, नव्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्रीही थेट धाडी टाकू लागलेले आहेत. प्रशासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. अर्थात हे खूप चांगलं आहे. अहो, या भरकटलेल्या प्रशासनाला अशा प्रकारचा लगाम असणं हे अत्यंत आवश्यक आहे. अहो, पण हे किती दिवस असा देखील प्रश्न पडतो ना. अनेक मंत्री अधिकाऱ्यामध्ये जर बसवण्यासाठी थेट भेटी देऊन, त्याला धाडी म्हणा भेटी म्हणा, आणि तिथं जाऊन दरडावणीच्या स्वरात आदेश आणि सूचनाही देत आहेत. बघा, संजय शिरसाट, योगेश कदम या नवख्या मंत्र्यासह मंत्रिपदाचा अनुभव असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबई पोलीस स्थानकाला रात्रीच्या वेळी अचानक भेट दिली. चांगली गोष्ट आहे. ड्रग्स विरोधी कारवाई अधिक कडक करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. शिवाय शाळा कॉलेजामध्ये वाढणारे ड्रग्स सेवनाचे गंभीर प्रकार, महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे आणि पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा देखील त्यांनी आढावा घेतला. खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर पोलीस बांधवांशी त्यांनी संवादही साधला. पोलिसांच्याही सोयीसुविधांची विचारपूस त्यांनी केली. शक्यतो असं होत नाही, पण हे झालं. त्याप्रमाणे लवकरात लवकर गुन्हेगारी संदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देशही कदम यांनी दिले. मंत्री थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळं याची खूप चर्चाही झाली. पोलिसांची तारांबळही उडाली. आता तिकडे बघा, संजय शिरसाट यांनीही अचानक शासकीय वसतिगृहाला भेट दिली. अर्थात याचीही खूप चर्चा झाली. शिरसाट यांनी अचानक शासकीय वसतिगृहाला भेट दिली. यावेळी संजय शिरसाट अधिकाऱ्यावर चांगलेच संतापल्याचंही दिसलं. लाज वाटत नाही का पैसे खायला? हवं तर एक दिवस इथं राहून दाखवा, असं संजय शिरसाट म्हणाले. वसतिगृहाची मी पाहणी केली, जनावरं तरी इथे राहतील का? भिंती गळतायत, नळाला पाणी नाही, शासन करोडो रुपयाचा निधी देतंय, तरीही अशी परिस्थिती आहे. अहो बघा, बाथरूमला काचा नाहीत, अशा अवस्थेत मुलांना इथं राहावं लागतं, हे दुर्दैवी आहे, असं त्यांनी प्रशासनाला तिथल्या सुनावलं. आणि मी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे असा दम देखील त्यांनी भरला. वसतिगृहाची दुरावस्था त्यांनी आपल्या डोळ्यानं पाहिली. योगेश कदम, संजय शिरसाट हे तर काय नवे मंत्री आहेत, पण मोठा अनुभव असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे. आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन शिफारशीद्वारे बदली करून घेता येणार नाही. कोणी हा समज करून घेऊ नये की हे सरकार आम्ही कसंही मॅनेज करू. देवेंद्र फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. म्हणजे मागच्या सरकारमध्ये महसूल विभागामध्ये पैसे देऊन बदल्या होत होत्या, हे बावनकुळे यांनी मान्य केलेलं आहे. आता बघा, या मंत्र्याच्या धाडी म्हणा किंवा भेटी म्हणा किंवा बावनकुळे यांनी दिलेला इशारा, खरं तर या अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत. अहो, सामान्य माणसाला प्रशासन कधीही दाद लागू देत नाही हो. जनतेचे नोकर असतानाही जनतेचेच मालक बनतात आणि जनतेवर दादागिरी करत असतात. खरं तर या सगळ्याच मंत्र्यांनी आपल्याला
जे काही हवं म्हणजे आपापल्या विभागामध्ये अचानक धाडी टाकायलाच हव्या त्यांनी, खूप काही बदलून जाईल हो. पण असं घडेल का? अहो, 9चे 9 दिवस हे ठीक आहे, पण कायमस्वरूपी प्रशासनावर असा वचक ठेवला जाईल का? पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं रुजू झालेल्या बदलून आलेल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या म्हणजे पोलीस अधिकाऱ्यासारखं तर हे होणार नाही ना. सगळे धंदे बंद आणि पुन्हा सुरू. अर्थात येत्या काही दिवसात हे सगळं कळेलच. मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल? हे 9चे 9 दिवस आहेत की आणखी काही? तुम्ही सांगा, जरूर सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.